जास्तीत जास्त प्रोटेक्शन सर्कलच्या बाहेर, कव्हर्स, स्ट्रेट लॉंग ऑन आणि मिड विकेट असं प्रोटेक्शन. अमे आगाशे पहिला बॉल ओव्हर द विकेट. फुल लेनचा बॉल होता, कनेक्शन नाही बनवू शकले. बॉल मागे थोडासा प्रवास करताना पाहायला मिळाला. जितक्या वेगानं जायला पाहिजे तितक्या वेगानं नाही जात आहे, थोडासा डायव्हर्ट झालाय. पण चांगली पिचिंग अमे आगाशीची पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना त्यांना सामनावीर पुरस्कार जिंकता आलेला आहे. गोलंदाजी करताना त्यांना विकेट नाही मिळाली, पण इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्यांनी देखील मागच्या सामन्यामध्ये आपली भूमिका घेतली होती. पण आता सुरुवात या षटकाची. डॉट स्ट्रायकर साइड लामान. पुढचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात सिल्वर डकवर अमानचा खेळ शून्यावर संपलाय. टीम 90 वर कामनला पहिला धक्का. खातं न खोलता अमानचा खेळ संपला. अमानने या महत्वाच्या सामन्यामध्ये निराशा केलेली आहे. अपेक्षा त्यांच्याकडून चांगल्या खेळीची होती, जास्तीत जास्त धावांची होती, मोठ्या डावाची होती, पण ते शून्यावर बांधून परतले. अमयच्या बाउन्सरला ते ओळखू शकले नाही आणि त्याचमुळे बघा बॉल खूप जास्त डिफ्लेक्ट झाला आणि विकेट किपरच्या हातात जाऊन विसावला. आता राहिल अन्सारी मैदानात दाखल झालेले आहेत. राहिलला खेळावं लागेल, हा सामना महत्वाचा आहे. अमानचा खेळ जर नाही झाला तर राहिलला तो बॅकअप द्यावा लागेल. अभिदादा काय पाहिजे तुम्हाला? बघा मैत्री आहे तर मैत्री टिकवावी लागेल. घरी जायची परमिशन नाही मिळणार. जोपर्यंत अभिदादा बोलत नाही तोपर्यंत घरी जायचं नाही. चला स्कोर अजूनही सुरू नाही झाला, पण पहिला फलंदाज बाद झाला. राहिल अन्सारी ज्याच्याकडे मोठ्या धावफलकाकडे जाणारा वाटा आहेत आणि पाहूया तो मोठा धावफलक कसा सजवता येईल त्यासाठी ते प्रयत्न राहिल अन्सारीचे दिसतील का. स्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. पण पाहूया आता सुरुवात. अमे आगाशे काय करतोय, म्हणजे जी भूमिका अमेला आज दिली जाते तो ती भूमिका योग्य त्या पद्धतीने पूर्ण करतोय, ती भूमिका निभावतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. पूल करण्याचा प्रयत्न आणि राहिल सुद्धा थोडा फ्रस्ट्रेट झालाय कारण त्याच्या आवाक्यात हा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न, बॉलच्या टर्नचा अंदाज घेऊन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. त्याला जणू काही वाटलं होतं की बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून बाहेर सरकणार आहे आणि तसंच झालं सुद्धा, पण त्यांना कनेक्ट नाही करता आला. ते फ्रस्ट्रेशन राहिल अन्सारीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. क्रिकेटचा खेळ भावना प्रधान आहे. तुमच्या मनासारखं नाही घडलं तर मग फ्रस्ट्रेशन येतं. पुढचा बॉल पायात टाकला होता, नाही ओळखता आला. एकही धाव आतापर्यंत अमे आगाशाने खर्च केली. सुरुवात या षटकाची. विकेटने झाले 4 डॉट लगातार. 4 षटकाचा सामना हे विसरून नाही चालणार टीम 90 वर कामणला. आपण कुठल्या फेज मध्ये आहोत, आपण किती अडचणीत आहोत, पण त्या अडचणींचा विचार करताना तुम्ही त्या अडचणीतून बाहेर कसं येणार त्यासाठी तुम्हाला योजना बदलावी लागते. पुढचा बॉल अमे आगाशे. क्रॉस बॅटेड खेळलेत. गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर. चेस आहे क्षेत्ररक्षकाचा. पाहूया तो चेस पूर्ण केला जाईल का. बॉल अडवला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा पळून पुढे केलेल्या आहेत. सत्यम दुबे त्यांनी तो बॉल अडवला. स्लॉग ओव्हर एक्सपर्ट सत्यम जे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. 2 धावा स्कोर कार्डवर टीम 94 कामन. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. चला टॉस साठी रेडी राहायचंय. दत्तगुरु 11 कासरडोली आणि जितू पॅकर्स वर्सवा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल. आतापर्यंत षटक चांगलं राहिलंय अमे आगाशीचं. राहिलने उचलली जबाबदारी आणि स्ट्रोक खेळला लई भारी. पहिल्या षटकाचा शेवट राहिल अन्सारीच्या नावावर जबाबदारीचा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 8 झाल्या. पहिले 5 बॉल खूप चांगले ठेवले अमे आगाशे, पण शेवटचा बॉल अगदी आवाक्यात होता आणि आवाक्यातले बॉल राहिल सोडत नाही. राहिल किती वेळ शांत राहील. शेवटच्या बॉलवर ती शांतता भंग झाली आणि शेवटच्या बॉलवर त्याचा दबदबा मैदानातला काय आहे षटकार खेचून तो प्रस्थापित करतोय. चला पहिल्या षटकाचा खेळ तर संपलाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज दानिश रैनी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. त्यांचा बॉलिंग अटॅक एक्सप्रेस बॉलर म्हणून त्यांची ख्याती आहे.
आणि पाहूया ती ख्याती अमेय आगाशे सारखे टिकवतील का. हायलाइट तुम्हाला पाहायला मिळते पहिल्या षटकाची. अमेय आगाशे पहिले 4 बॉलवर चांगला खेळ देताना पाहायला मिळाले. 5व्या बॉलवर डबल आणि 6व्या बॉलवर षटकार. चला लाईट ऑफ करायची, एलईडी लाईट ऑफ करा. पॉवर प्ले संपलेला आहे. आपण दुसऱ्या फेरीमध्ये आहोत तर 30R सर्कलची एलईडी लाईट बंद करायची आहे. हा कंट्रोल आहे, सगळ्यांना माहिती आहे कंट्रोल. श्रीकांत गेलाय का. श्रीकांत इलेक्ट्रिशियन आहेत. चला जोक सपाट पुन्हा एकदा वळूया दुसऱ्या षटकाच्या दिशेने. आदिल नाही दानिश रैनी आहेत बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं लेफ्टी बॅटर समोर. आता दानिश आपलं आव्हान ठेवतोय. अतुल ठाकरे पहिल्यांदा स्ट्रायकर्स एंडला पोहोचतोय. धावसंख्या आहे 8. वेग चांगला आहे पण नियंत्रण कुठे आहे. नियंत्रण नव्हतं, विकेट किपिंग चुकली. 2 धावाचा बोनस मिळतोय टीम 94 कामनला. स्कोर जातोय 10 वर. 10 धावा 1 फलंदाज बाद. आता या 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या जितक्या चुका होतील त्या चुकांचा फायदा तुम्हाला उचलायचा आहे आणि तोच फायदा आता फलंदाज उचलतायत. महत्वाचं काय, स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक राहिल अन्सारीकडे गेलेले आहे आणि राहिलने पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचून त्याची आक्रमकता काय आहे त्याचं प्रमाण या बादशाह क्रीडांगणावर दिलं. A1 जोडी चषकामध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा तसेच प्रेक्षकांचं स्वागत. आदरणीय राकेशजी पाटील, आदरणीय जितूजी पाटील यांच्या वतीनं आणि नवघर ग्रामस्थांच्या वतीनं. बोल्ड दानिश रैनीचा एक्सप्रेस बॉल नाही ओळखता आला आणि वेगावर मात नाही करता आली राहिल अन्सारीला. न्यूयॉर्करचा परफेक्ट ऑप्शन गोलंदाज राणीचा कामी आला आणि फलंदाज राहिलचा खेळ संपलाय. धक्का दुसरा टीम 94 कामन. राहिल साठी या चेंडूची निवड योग्य त्या वेळी दानिश रैनीने केली. बघा शफल झाले होते, उजवा पाय क्रिस बॉक्सच्या कोण्यावर होता. त्याचमुळे थोडं सोपं झालं गोलंदाजाला कारण लगेचच ती मोमेंट चेंज नाही करताय. जेव्हा तुम्ही इतके जास्त पायांची साईड मोठी करता मग ती पोझिशन तुम्हाला पूर्ववत करता येत नाही आणि त्याचमुळे ते नुकसान झालंय. तन्मय पाटील मागच्या सामन्याचे सामनावीर ज्यांचं अर्धशतक तर हुकलं होतं. 47 धावा त्यांच्या नावावर, 17 चेंडू 47. आता पाहूया तीच इनिंग कॅरी फॉरवर्ड होते का. धावसंख्या 10, 2 फलंदाज बाद. आतापर्यंत दानीच्या या षटकाची सुरुवात विकेटनं झालेली आहे आणि मागच्या सामन्यास हीच जोडी होती ज्यांनी प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी वाढवली होती. अतुल आणि तन्मय. पुन्हा एकदा तेच रिपिटेशन या डावामध्ये पाहायला मिळेल का. चर्चा या दोन्ही फलंदाजांचीच होईल. पण पाहूया दानिश रैनीने पहिलाच बॉल जरी नियंत्रणात नव्हता पण त्यानंतरचा बॉल आपल्या नावावर केला. यावेळेस रिच मध्ये होता बॉल. परफेक्ट पिकअप स्ट्रोक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा सत्यमचं जवळपास झालं होतं पण त्यांना चकवा देत बॉल डीप विकेट सीमारेषा पार. वॉट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट ऑफ अन इनिंग. तन्मय सिक्सर. मागच्या सामन्यामध्ये अतुल आणि तन्मयची 60 धावांची भागीदारी होती आणि आता 6 धावांनी भागीदारीची सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत भागीदारीची हायेस्ट मुन्ना आणि आमिरची आहे 64 आणि त्यानंतर 60ची अतुल आणि तन्मय. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता आणि त्यानंतर पिकअप स्ट्रोक योग्य त्या फटक्याची निवड तन्मय पाटील यांनी केलेली आहे. सुरुवात काय धमाकेदार झाली. KB फ्रेंड्स 11 मीरा रोडची. पहिले 4 बॉल डॉट, 5व्या बॉलवर डबल, 6व्या बॉलवर षटकार. त्यानंतर दुसऱ्या षटकार सुरुवात व्हाईट बॉलनं. त्यानंतर आला विकेट आणि विकेट नंतर वाटलं होतं की दबाव वाढेल पण त्या दबावाला झुगारून तन्मय पाटीलने षटकार खेचत तगडं प्रत्युत्तर दिलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली, त्या अदलाबदलीचा फायदा होईल का पाहूया. धावसंख्या 16, टीम 94 कामन. फुल लेन बॉल, परफेक्ट पिचिंग दानिश रैनी. तन्मयकडे दुसरं उत्तरच नव्हतं. त्यांना फक्त अशाच पद्धतीनं बचावात्मक पवित्रा घ्यायचा होता. तो त्यांनी घेतला सुद्धा. गोलंदाजी करताना सुद्धा एक शास्त्र असतं आणि त्या शास्त्राचा वापर दानिशच्या वतीनं केला जातोय. कुठलेच ऑकवर्ड एफर्ट तो देत नाहीये. फलंदाजाचा स्टान्स ओळखून परफेक्ट पिचिंगवर त्याचा जास्तीत जास्त फोकस राहिलाय. या अगोदरचा टप्पा त्याचा चुकला होता पण त्यानंतर त्याचं पुनरागमन सुद्धा योग्य त्या वेळी झालेलं आहे. धावसंख्या आहे टीम 94 कामनची 17, 2 फलंदाज बाद. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातला संपलाय.
फुल लेन बॉल ड्राईव्ह केले, जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. फलंदाज अतुल ठाकरेचं बॉलला खेळलंय कवचला, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, सिंगलला डबल मध्ये आणि बघता बघता डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. नजर हटी दुर्घटना घटी. या ठिकाणी लक्ष नव्हतं फलंदाजांच्या पळण्यावर क्षेत्ररक्षकांचं आणि त्याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललेला आहे. 3 धावा वाढते, धावसंख्या पुसते 20 वर. 20 धावा 2 फलंदाज बाद. मजा येईल या लढतीमध्ये, कारण अमेने चांगलाच स्टार्ट दिला होता, पण त्यानंतर तन्मय आणि राहिलचा तो षटकार आणि त्यानंतर तन्मयचा षटकार, 2 षटकार या स्कोर कार्डवर अधोरेखित झालेले आहेत. ग्रीन पेनने हायलाइट झालेले आहेत. पण पाहूया, रेड पेनचा वापर या अगोदर 2दा झालाय स्कोर कार्डवर. दानीचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट तन्मयसाठी. पुन्हा एकदा तन्मयला पर्याय दिला नाहीये. थ्रो स्ट्रायकर साइडला. प्रसंगावधान जे खूप महत्वाचं असतं, प्रेझेन्स ऑफ माइंड. दानिश रैनीचं बॉल कलेक्ट करून स्ट्रायकर्सना थ्रो केला आणि रनआउटच्या स्वरूपात तन्मयचा खेळ संपला. मोठा धक्का बसतो 94 कामडला. 20 धावा 3 फलंदाज बाद. तन्मय बॅक टू डग आउट, रन आउट. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. बॅक टू बॅक ब्लॉक हॉल डिलिव्हरीज. पुन्हा एकदा पायांचं मोजमाप विचारणारा चेंडू दानिशने हाताळला. धाव घेण्याचा प्रयत्न, अतुलची काहीच तयारी नव्हती, अतुलचा कॉल सुद्धा नव्हता. तन्मयने फक्त धाव घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जोपर्यंत नकार द्यायची वेळ आली तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अकबर अनुभवी फलंदाज आता तुम्हाला स्ट्रायकर सेटला पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीम 94 कामण 20 धावा 3 फलंदाज बाद. केवी फ्रेंड्स 11 मिरावड संघाकडून दानीचं पुनरागमन. षटकार जरी आलाय पण त्या षटकारानंतर अचूक पिचिंग वर आपण गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे दानिशला. आमच्या सोबत अभय आहेत, जे बुमरा नावाने ओळखले जातात, जे फलंदाजांना गुमराह करतात. काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवायच्या असतात आणि आम्ही कॉमेंटेटर इतक्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवतो, तर खरंच सर्व कॉमेंटेटरचं कौतुक मी करीन या निमित्तानं. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल. चला लास्ट बॉल. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा प्लीज. आणि टॉस वर दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा. दत्तगुरु 11 कासारवडवली आणि वर्सोवा जितू बेकर्स. वेग भन्नाट आहे. महाप्रचंड वेगानं हा चेंडू हाताळला होता गोलंदाज दानिशने. एक्सप्रेस बॉलर मीरा रोडचा त्यांनी आपलं काम अचूक केलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या टीम 94 कामण 20 धावा 3 फलंदाज बाद. चला नवीन गुलाचा पाठवून द्या. अमे सर्वांनी एकत्र येऊ नका प्लीज, फक्त बॉलर पाठवून द्या. सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाही, तुम्ही प्रोफेशनल आहात, त्याचपैकी काय गायडन्स घेण्याची गरज नाही वाटत. फक्त बॉलरने पुढे या आणि बाकीच्यांनी आपापल्या जागेवर चला. 2 ओव्हरसाठी 23 मिनिटं झालेत असं मला ऐकायला थोडंसं काय 13 मिनिटं झालेत 2 षटकांसाठी आणि पुढच्या 4 मिनिटात तुमचं षटक संपलं पाहिजे अशी सुद्धा माहिती आम्हाला तुषार पाटील देत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. सूर्य आहे का? चला सूरज गोलंदाजी करण्यासाठी पोहोचतायत. फिरकीपटू आहेत आणि एकदा का त्यांनी बॉलला व्यवस्थित ग्रिप केलं तर मग त्यांचा टर्नचा अंदाज घेणं जवळपास अशक्य आहे. पण मागच्या सामन्यामध्ये थोडंसं ते महागडे ठरले आय गेस सूरज. आणि पाहूया आता ती वापसी सूरजची पाहायला मिळेल का या महत्वपूर्ण षटकामध्ये. पण स्ट्रायकर्सला अतुल थोडा शांत आहे, कारण त्यांना संधीच कमी मिळाले. 2 षटकात फक्त 1 बॉल मिळालाय. फुलटॉस बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहे दानिश. चुकीची पोझिशन त्यांनी घेतली आणि बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. आणखीन जास्त ते कम्फर्टेबली कॅच घेऊ शकले असते, पण थोडीशी एक्साइटमेंट आणि त्याच बॉल सीमारेषा पार. सुरीच्या पहिल्याच बॉलवर षटकार ना आणि मोका होता दानिशकडे. थोडासा थांबून फ्रॅक्शन ऑफ सेकंड वी नो, आपण फक्त अनालाइज करू शकतो. अगोदरच त्यांनी जम्प घेतली आणि त्याचमुळे यस रिझल्ट तुमच्या समोर आहे. 6 धावा वाढतात टीम 94 कामांच्या स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 26 झाले. 26 अतुल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मला असं वाटतं शतकवीर सुद्धा आहेत अतुल.
अतुलने खूप चांगला खेळ त्यांच्या कारकिर्दीत दिलाय. शतकवीर आहेत अतुल, आय नो. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शतक सुद्धा अतुल ठाकरेच्या नावावर आहे. कामन प्रीमियर लीग मध्ये नेहमीच भरवशाचा खेळाडू म्हणून अतुल ठाकरेकडे पाहिलं जातं. बॅट चेंज, बॉल मागे फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षण चुकलं बघा. आता मिस्टेक होत आहेत. जर तुम्ही मिस्टेक केली तर मग प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल बघा. सातत्यानं मिस्टेक होतात बॉल गॅदर करताना. मॅन ऑफ द मॅचच्या वेळी फेविक्विक द्यावा लागेल. थोडस फील्ड मिस्टेक अपेक्षा नसते जेव्हा तुम्ही पहिला सामना इतक्या चांगल्या फरकानं जिंकता. आणि अशा वेळेला तुम्ही जर एका मागोमाग एक मिस्टेक कराल तर मग थोडी चर्चा त्या गोष्टीची होते. धावसंख्या 27. आणखी एक वडला बचावलेत. आमिर तासे यांनी झेल टिपलेला आहे. अकबरचा खेळ संपलेला आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात अकबरचा खेळ 0वर संपला. 27 धावा, 4 फलंदाज बाद. बघा एक जोक मला नक्की शेअर करायला आवडेल. विनोद गुप्ता सांगतायत की मी लहान होतो तेव्हापासून मी अकबरला खेळताना पाहतोय. तुषार पाटील सांगतायत तो लहान असल्यापासून मी त्याला खेळताना पाहतोय. म्हणजे बघा आहे अकबरची ती कारकीर्द आहे. 25-30 वर्षांची कारकीर्द अकबरची असलीच पाहिजे. कारण क्रिकेटचा खेळ आपण लहानपणापासून खेळण्याची सुरुवात करतो. आणि जिकडे म्हणजे आता गोडदेवचा जर आपण आढावा घेतला तिकडे म्हणजे लहानपणापासूनच तो रबर स्टॅम्प तुमच्या हातावर बसतो की तुला क्रिकेटर बनायचं आहे. नवघरचा देखील तोच एक ट्रॅक रेकॉर्ड आहे. जेम्स बॉन्ड राईचा देखील तोच ट्रॅक रेकॉर्ड. म्हणजे जिकडे गाव आहे जिकडे क्रिकेट आहेत तुम्हाला फक्त जिकडे प्रॅक्टिस चालू आहे तिकडे जायचंय, तुमचा खेळ द्यायचा आहे, तुम्हाला संघामध्ये प्रवेश नक्की मिळेल. वर्गमित्रची आहे का परत स्पर्धा? किती किती मॅच आहेत? 23 मॅच आहेत. ओके चला मॅच चालू ठेवा. या चर्चा होतच राहतील. धावसंख्या 27. नवीन फलंदाज मनीष तारवी मनीष तारवी स्ट्रायकर साइडला आहेत. हो हुक करायचा प्रयत्न, बॉल डायव्हर्ट होतोय गलीमध्ये. एकच मे षटक चांगलं सांभाळलंय सूरज सिंग. सुरुवात या षटकाची षटकाराने झाली पण त्यानंतर सिंगल विकेट सिंगल. धावसंख्या आहे 28. अतुल ठाकरे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत टीम 94 कामन 50 धावांचं स्वप्न पाहू शकते. कारण अतुलची ती रेंज आहे वाईड रेंज 6 म्हणजे तो कुठे षटकार खेचेल त्याचा नेम नाहीये. 360 डिग्री कुठल्याही झोनमध्ये षटकार खेचण्याची कॅपॅसिटी अतुल ठाकरे यांच्याकडे 3 चेंडूत 10 धावा. म्हणजे तुम्ही त्यांचा स्ट्राईक रेटच पाहून अंदाज लावू शकता की तो कोणत्या दर्जाचा फलंदाज. पडायला फुलटॉस आहे. फुलटॉस कॅन बी डेंजरस. गौरांग वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर इन आउटफील्ड. कुठली चूक नाही करत आहेत. आणि अतुलचा खेळ सुद्धा संपला. धक्क्यांवर धक्के बसता टीम 94 का म्हणला. विकेट डाऊन. 28 धावा, 5 फलंदाज बाद. चला आपापल्या जागेवर चला क्षेत्ररक्षकांनो. चला 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 नवीन बॅटर मैदानात कोण येईल पाहूया. मला असं वाटतं की 11 बॅटर आहेत कामण संघामध्ये. हा आता मैदानाच्या आतमध्ये अमित कामणकर. छोटा तीर वार करे गंभीर ही त्याची ख्याती आहे. आणि पाहूया अमित कामणकर कडून तशाच खेळाची अपेक्षा आपण ठेवू शकतो. पण गोलंदाजी सूरजची काय कमालची राहिलेली आहे. दडपण येईलच जर तुम्ही मैदानात उतरलात. दडपण येईलच. ते दडपण जुगारून तुम्हाला खेळ खेळायचा आहे. सूरजच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. तो जवळपास झेलच होता पण तरी सुद्धा त्यांनी त्या गोष्टीचा विचार न करता ती पॉझिटिव्हिटी कंटिन्यू ठेवली. आणि म्हणून आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू हाताळलेत. खर्च केल्यात फक्त 8 धावा. आणि सर्वात महत्वाची बाब त्यांनी 2 विकेट्स मिळवलेत. बॉल ग्रिपिंग चांगली झाली सूरजची. पण पाहूया आता समोर आहे आव्हान अमित कामणकरचं. अशा सिच्युएशन साठी द बेस्ट ऑप्शन टीम 94 कामणचा अमित कामणकर. आणि कामणकरला सुद्धा चकवलेलं आहे. बॉल विकेट किपरच्या दिशेनं चांगलाच लेग ब्रेक. गोलंदाज सूरज सिंगचा 3 षटकांचा खेळ संपला. टीम 94 कामण संघ थांबलाय 28 वर 5 फलंदाज बाद. 28 लॉस ऑफ 5. चला टॉसडी प्रसाद यायचंय ना आणि आशिष दोघं जण टॉसडी या. आशिष आणि प्रसाद निमंत्रण पोचलेलं आहे.
टॉससाठी पोचा पुढच्या 5 मिनिटांमध्ये. तर शेवटच्या षटकासाठी सत्यम दुबे. यस, हा टाइम संपलाय का की बाकी आहे? चला 1 मिनिट चालून जाते. चला 1 मिनिट आम्ही चालून पुढच्या डावात पण 1 मिनिट आम्ही चालून घेऊ. डोंट वरी. टीम 94 कामांडला पण ती सूट आहे. हा 1 मिनिट आम्ही मागे पुढे समजू शकतो, त्या पुढे नाही. 1-2 मिनिटं मॅनेजेबल आहे. हा चला चला आता सत्यम दुबे आले. चला सत्य आता जास्त वेळ घेऊ नका. चालू ठेवा. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत मनीष टारवी स्ट्रायकर साईडला. सत्यम क्षेत्ररक्षण वारंवार बदलतोय, पण पाहूया आता त्या बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय का. मनीष स्ट्रायकर साईडला. नक्कीच मला एक चर्चा करायची, मी ती चर्चा करेनच कारण तुम्हाला अंदाज येऊ लागलेला आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर आहे बॉलर सत्यम. पेस जबरदस्त आहे, कंट्रोल उत्तम दर्जाचा आहे. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय, बॉलला खेळलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डिमिड विकेटचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल एकाच ऍक्शनमध्ये नॉनस्ट्रायकर साईडला थ्रो आणि या मिळतायत 2 धावा. सत्यमने सुद्धा ती शिस्त जोपासलेली आहे, ती रिदम सत्यमची पाहायला मिळालेली आहे. ते डेडिकेशन लेवल शेवटच्या षटकासाठी जे हवंय ते त्यांचं मागच्या सामन्यात सुद्धा पाहायला मिळालं आणि आता सुद्धा 30 डेडिकेशन लेवल बॉलिंग करण्याची सत्यम दुबे. धावसंख्या 30. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. काय पिचिंग आहे सत्यम दुबेची. गोलंदाजीच्या बाबतीमध्ये वरचढ भूमिका आतापर्यंत केबी फ्रेंड्स 11 मीरा रोडची राहिलेली आहे. धावसंख्या 31 झाले. बॉल शिल्लक आहेत 4. चला प्रसाद पोचलेत, आशिष सुद्धा पोचलेत अशी अपेक्षा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण आहोत बादशाह मैदानावर. पाहतोय A1 जोडी च्या वतीनं बादशाह चषक 2026 राकेशजी पाटील आणि जितूजी पाटील यांचं नेत्रदीपक सलग आयोजन, प्रत्येक वर्षीचं आयोजन. या वर्षी तर 7 दिवसांचा हा सप्ताह क्रिकेटचा. पुढचा बॉल वेगवान बॉल आणि बॅटची एज आणि अमितचा खेळ संपला आणि प्रवास सुरू झाला पॅव्हिलियन बॉक्सचा. 6वा फलंदाज बाद टीम 94 कामणचा. खातं नाही खुललं अमितचं. 0वर ते बाद झालेले आहेत. बॉल बॅटच्या आतल्या कडेला संपर्क घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये खूप मोठं डिफ्लेक्शन पाहायला मिळालं जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. वैभव धूम इतक्या उशिरा काय येत आहेत? आता हा प्रश्न वैभव स्वतःला विचारेल. खरं वैभवने खूप चांगलं क्रिकेट खेळलंय, चांगलीच कॅप्टन्सी नेतृत्व त्यांच्या संघाला मिळालंय. पण आता पाहूया अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे वैभवकडे. पाहूया 40च्या पलीकडे पोहोचतोय का टीम 94 कामणचा संघ. आतापर्यंत केव्ही फ्रेंड्स 11 मिरारोडच्या प्रत्येक गोलंदाजाची कामगिरी चांगली राहिली. पहिलं षटक अमेयचं 8 धावांचं, दुसरं दानिशचं 12चं, सूरज सिंगचं षटक 8चं आणि प्रत्येक गोलंदाजाने विकेट मिळवलेले आहेत. ती एक महत्वाची जमेची बाब केव्ही फ्रेंड्स 11 मीरा रोड साठी. धावसंख्या 31 टीम 94 कामण. फुल टॉसचा फायदा नाही उचलता आला. बॉल खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट झोन मध्ये. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा वाढतील. धावसंख्या पोहोचते 33. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये एकही येल्लो पॅच स्कोर कार्डवर पाहायला मिळत नाहीये. म्हणजे पिवळा रंग काय सांगतो तुम्हाला माहितीच आहे, पण पाहूया तो पिवळा रंग येतोय का. तुम्हाला 15 चेंडूंवर नेमकं काय झालं ते पाहायला मिळते. 4 वेळा तुम्हाला रेड डॉट्स पाहायला मिळतात आणि फक्त 2 वेळा येल्लो डॉट्स. म्हणजे गोलंदाजांची भूमिका वरचढ राहिलेली आहे. प्रथमदर्शी तेच पाहायला मिळते. पण शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. धावसंख्या टीम 94 कामणचे 33 झाले. पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेतो सत्यम दुबे. आतापर्यंत इम्प्रेस करणारी गोलंदाजी सत्यमची पाहायला मिळाले. शेवटच्या षटकासाठी योग्य पर्याय केव्ही फ्रेंड्स 11 आणि हा नो बॉल आहे. चूक झाली जी खूप मोठी ठरू शकेल. 3 धावांचा बोनस मिळतोय. पुढचा बॉल फ्री हिट आहे.
धावसंख्या पोहोचते 36. पुढचा बॉल फ्री हिट 36. आत्ता जे मनासारखे आहे ते मिळते टीम 94 कामणी या संघाला. खूप जास्त वरून हा बॉल ट्रॅव्हल झाला, शरीर भेदी होता ज्याला आपण बिमर म्हणतो. चला 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 एकत्र येऊ नका, 2 बॉल्स बाकी आहेत. चला चला चला. स्कोर 36, लॉस ऑफ 6 आफ्टर 3.4. 2 बॉल्स बाकी आहेत. मनीष नॉनस्टेकस एंडला, वैभव स्ट्रायकर्स एंडला. आढावा घेतोय प्रत्येक क्षेत्राचा, कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळतील, गोलंदाज कुठल्या झोनमध्ये बॉल पिच करेल, या सर्व गोष्टींची माहिती तो घेतोय आणि त्याची मानसिकता काय आहे पाहूया. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. लॉंग ऑन क्लिअर, सिक्सर. जल्लो पॅच आला. 6 धावा वाढते, धावसंख्या पोहोचते आता 42 वर. शेवटचा बॉल बाकी आहे. आता पाहूया, बॅलन्स झालाय हा सामना, बॅलन्स होतोय. दुसऱ्या डावामध्ये असा प्रेक्षक तर्क लावू शकत नाही की हा संघ वरचढ आहे की तो संघ वरचढ आहे. दोन्ही संघ आता स्टेबल सिच्युएशनला आलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी. पहिल्या डावातला षटक चांगलंच सुरू केलं होतं सत्यम दुबेने, पण या शेवटच्या टप्प्यावर त्यांचाच कार्यक्रम झाला असं मी म्हणू शकतो, कारण फ्री हिटचा बॉल होता. लिस्ट रिस्क होती फलंदाज वैभवसाठी आणि वैभवने आपली रेंज काय आहे ते दाखवून दिलं आणि त्यांनी पॅव्हेलियन बॉक्स मध्ये षटकार खेचलेला आहे. 8व्या क्रमांकावर वैभव येत आहेत. पूर्णपणे आवेश, आक्रोश त्या स्ट्रोक मध्ये दिसून आला, पण सत्यम दुबेचं पुनरागमन या शेवटच्या बॉलवर होईल का ती देखील चर्चा होणं महत्वाचं आहे. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग आणि अजूनही षटक काय संपत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या 43. हे षटक तब्बल 15 धावांचं राहिलेलं आहे. म्हणजे चांगली सुरुवात झाली नाही तरी शेवट तुम्हाला चांगला करता येतो क्रिकेटचा खेळ, तेच सांगतो. कधी कधी मला सुद्धा ते वाक्य पटत नाही, वेल बिगन इज हाफ डन. बघ आता सुरुवात तर गोलंदाजाने चांगली केली, पण शेवट आणि ह्या डावावर आतापर्यंत चांगलं काम टीम 94 कामण या संघाचं दिसतंय. शेवटचा बॉल, फुल एंड बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑन नाहीये, म्हणजे डेफिनेटली डबलचा कॉल दिला जाईल आणि तो पूर्ण केला सुद्धा जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. वैभवचा प्रयत्न 3रा धावेचा, पण पाहूया आता त्या 3 धावा पूर्ण केल्या जातील का. आपण आत येतोय वॉर रूम मध्ये, तपासणार आहोत फलंदाज 3री धाव घेताना बाद आहे की नाही, आणि 4थ्यासाठी प्रयत्न, 3ऱ्यासाठी पहिला बघूया काय होते. चला 3री धाव पूर्ण आहे की नाही. विशाल नाईक सर त्या ठिकाणी पोहोचतायत. डिका स्पोर्ट्सच्या घटना पुनरीक्षक कशामध्ये, आणि मला असं वाटते प्रथमदर्शी स्टुडिओ कॉमेंट्री असतं मी बोलू शकलो असतो, पण आता कशी माझा आवाज जाईल आतमध्ये ते मी बोलू शकत नाही. मला असं वाटते ती 3री धाव पूर्ण झालेली आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा वाढतात, धावसंख्या पोहोचते 46. जिंकण्यासाठी 47 ची गरज. थँक्यू 24 आणि जाऊया आपण टॉसच्या दिशेने आणि इन्व्हाइट करूया घोडबंदर गावातील लोकप्रिय आणि दमदार व्यक्तिमत्व आदरणीय भरत वैती साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या सोबत टॉस केला जाईल या मॅचचा. आदरणीय भरत वैती साहेब आपण या, आपल्या सोबत टॉस केला जाईल आणि खाली गावातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय राहुलजी पाटील आणि कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला संघ अर्थात दत्तगुरु कासाव वडवली, तर दुसऱ्या बाजूला आदरणीय जिजादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला संघ म्हणजे टीम जितू बायकर्स वर्सोवा आणि वैती साहेब यांच्या सोबत टॉस केला जाईल. एका बाजूला आहे एवन जोडी, दुसऱ्या बाजूला आहे बादशाह चषक. कॉल कोण देईल हा महत्वपूर्ण असणार आहे. भरत वैती साहेब यांच्या सोबत टॉस केला जात आहे. बादशाह चषक कॉल आहे आणि कॉल देखील टीम दत्तगुरु कासर बडवली या टीम साठी लागलाय. तर दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या साहेब आणि आपण मुख्य स्टेजवर विराजमान होत आहे. टॉस जिंकलाय, काय वाटतं ओव्हरऑल डिसिजन काय असणार आहे आणि कसा पाहत आहेत हे संपूर्ण टुर्नामेंट. डिसिजन तर 17 क्षण असेल आमचा. टुर्नामेंट तर चांगलीच आहे. काय म्हणाल, ओव्हरऑल चांगलं बलाढ्य टीम आहे. अगेन्स्ट त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे, तर किती धावापर्यंत ओव्हरऑल थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि सर्वाधिक जास्त भरोसा असा एक बॅटर त्यांच्यावर असेल जो सामना फिनिश करेल. काय वाटतोय? एक बॅटरवर तर नाही, सर्वांवर भरोसा आहे ना. बॉलिंग चांगली टाकली, रन कमी ठेवले तर आम्ही जिंकू.
चला ऑल द बेस्ट. आणि या ठिकाणी जितू बायकर्सचे कॅप्टन आहेत आकाश काय वाटतंय एवन जोडी ज्यांनी पुरस्कृत केलं गेलं आहे आयोजन आहे त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिला, तुम्ही आलेत खेळासाठी आणि प्रथम बॅटिंग करायची आहे. काय वाटतंय या 4 ओव्हरमध्ये एक बलाढ्य टीम आहे ठाणा बेल्ट मधील खासा वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये किती धावा पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे 4 ओव्हरमध्ये? सर्वप्रथम तर मी एवन जोडी दोन्ही दादांचे आम्ही आभार, तसेच आमचे भूपेंद्र दादा त्यांनी आम्हाला इथे बोलवलं त्यांचे आभार मानतो आम्ही. कारण की आमच्या वर्सोवा गावाला तसेच आमच्या वर्सोवाचे खूप प्रेक्षक इथे आलेले आहेत जे वरती बसलेले आहेत. आमची मुलं पण म्हणजे जे पण आमच्या गावातली मुलं आलेले आहेत एवढ्या लांबून मॅच बघायला आम्हाला सपोर्ट करायला की तुम्ही जिंका तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहे तुमच्या सपोर्टला. तर खूप चांगलं वाटतं इथे खेळायला. लास्ट इयर आम्ही खेळलो इकडे फायनलला आलो, तर आता पण आम्ही खेळण्याचा प्रयत्न, एक मॅच जिंकलो आहे दुसरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. चला विश यू ऑल द बेस्ट. आकाश आणि राज तुम्हाला देखील शुभेच्छा आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आहे टीम दत्तगुरु 11 कासर पटवली वन द टॉस अँड इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड आणि इन्व्हाइट केला बॅटिंग साठी जितू बॅकर्स वर्सोवा अंधेरी टीमला. थँक्यू सो मच सर. मनीषजी पाटील चा आवाज आपण ऐकत होता आणि आपण फेरबदल करत आहोत आणि विजयासाठी 47 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमला आणि अंपायरचा सिग्नल आलाय फर्स्ट पॉवर प्ले ऑन, गेम इज ऑन. 47 करायचे बॉलिंग साठी गोलंदाज मनीष टारवी आलाय, तर बॅटिंग साठी मिस्टर अमीर तासे आणि संतोषी जोडी आहे. पहिलाच चेंडू पॅटर्न बादशे मध्ये होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवला गेलाय. 1 धाव पूर्ण होईल आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर पूर्ण केलं जाईल. वेल रनिंग विदिन द विकेट या मॅच मध्ये अगदी मोठा आणि लांबच लांब षटकासाठी अमीर तासे यांची ओळख राहिली आहे क्रिकेटच्या पटलावर. मात्र पॉवर प्ले साठी स्वतः आलेत आणि सोबतीने त्यांच्या संतोष आहेत. चांगली बॅटिंग जोडी मैदानाची ऍप मध्ये टीम केवी. चांगला चेंडू वेगवान होता, पहिल्यांदा स्टेट झालाय आणि या दरम्यान आलाय सिंगलच्या माध्यमातून विथ द बॅट आहे. अगदी अंपायरचा सिग्नल आलाय म्हणजे धावसंख्या टीम केबी बॉईज टोटल 3 धावा प्रत्येकी ओव्हर मध्ये सर 11 आणि 12 च्या रिक्वायर्ड रन रेटने बॅटिंग करावं लागेल. मात्र कामन 94 एक मोठा टीम आहे पालघर या बेल्ट मध्ये, तर एक चांगली मॅच होईल यात काही शंका नाही आहे. पहिल्या इनिंगचा जर विचार केला गेला ना तर पहिल्या ओव्हर मध्ये रन्स कमी आले होते. ओहो लेट्स सी आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आहे, अराउंड द लेग बोल्ड करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. मात्र या दरम्यान हा आलाय व्हाईट बॉल. प्रत्येकी धाव अगदी टीम केबी बॉयज इधर रोडला या मॅच मध्ये आणेल आणि प्रत्येकी चेंडू डॉट विकेट आला ना तर निश्चितपणे टीम कामन 94 हा संघ अगदी वर्चस्व दाखवेल या मॅच मध्ये. आणि संपूर्ण ठाणा तसेच पालघर या दोन्ही डिस्ट्रिक्ट मध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा जर कोणी भरवली सर्वाधिक पहिला तर ते नाव आहे कामन हे गाव. कारण आजही मला आठवते आयशा चषक कामन या परिसरामध्ये अतिशय जबरदस्त आयशा कप आपण पाहिला होता आणि सुरुवात तिकडून क्रिकेटच्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण पालघर आणि ठाणा या परिसरामध्ये आणि चॅलेंज केला गेलाय अंपायरच्या डिसिजनला टीम केबी बॉयज मीरा रोड या टीमच्या माध्यमातून. यस इट्स अ व्हाईट बॉल म्हणजे अवांतर धाव असणार आहे या ठिकाणी आणि हा अवांतरने धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल आपल्याला पाहायला भेटत आहे 5 धावा. अगदी चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स आहे. अगदी रिव्ह्यू जे आहे टीम केबी फ्रेंड्स 11 कडे अजूनही अवेलेबल आहे. चॅलेंज केला गेला अंपायरच्या डिसिजनला बॉल अगदी अर्धा विकेटवर पडला आणि जास्त बाउन्स दिसला चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष तयार. बॉल उडवलाय लांब लांब, मात्र फिल्डर त्या ठिकाणी आलेले आहेत.
असं वाटलं की चेंडू ट्रॅव्हल इझिली होईल, मात्र टेक ऑफ झाला नाहीये प्रॉपरली आणि फिल्डर त्या ठिकाणी आलेत आणि पकडलाय झेल. खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. संतोषचा अगदी ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. चेंडू अगदी रिदम मध्ये होते. बॅटर क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. ऑन साइड मध्ये फोर्स काढला होता. त्यानंतर फिल्डर डीप मिड विकेटचे पुढे आले आणि अतुल यांच्या वतीने चांगला झेल राहिलाय आणि टीम कामन 94 साठी पहिला ब्रेक थ्रू, पहिला विकेट गॉन झाला या ठिकाणी या मॅच मध्ये. मागील मॅचचा हिरो, मागील मॅच मध्ये अगदी जबरदस्त धावांचा पाठलाग करत असताना अमय आकाशाने जबरदस्त बॅटिंग केली होती. तोच मैदानामध्ये आतमध्ये आलाय. अगदी काश्मीरा या परिसरातील सर्वाधिक आवडता खेळाडू तो आलाय. लेट्स सी, अपेक्षा आहे या बॅटर कडून मोठी कामगिरी होईल का. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष तयार. ओ चांगला चेंडू याही वेळी अवे फ्रॉम द बॉडी, जणू काही कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कारण पूर्णपणे वेकेंट एरिया आहे. पॉवर प्ले षटक सुरू आहे आणि हा आलाय अगदी डॉट बॉल. चांगला स्पेल अगदी फेकत असताना पहिल्या ओव्हर मध्ये मिस्टर मनीष 4 चेंडू 5 धावा 1 गडी बाद या स्पेलची कहाणी आतापर्यंत टीम कामन 94 साठी राहिली आहे. ओ या ठिकाणी आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आहे. राहिल अन्सारी पुढे आलेत आणि सांगितलंय योग्य टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करत आहात आणि त्याचप्रमाणे चेंडू या ठिकाणी डिलिव्हर करावं लागेल. धावसंख्या 6 आहे आणि 4 ओव्हर 4 चेंडूचा खेळ संपला. या पहिल्या पॉवर प्ले मध्ये मोठ्या स्ट्रोकच्या शोधात आहे टीम केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड. चांगला फटका या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवलाय. राहिल अन्सारी आलाय. डायरेक्ट संधी, विकेट खतऱ्यात होती, विकेट धोक्यात होती, मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये. ते पूर्णपणे बचावले गेलेले आहेत. बॅटर या ठिकाणी अमीर तासे. वेल फिल्डिंग बाय राहिल अन्सारी. या हंगामातील अगदी कॉमन प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरचा अगदी किताब आपल्या नावावर करणारा राहिल अन्सारी आपल्याला पाहायला भेटत आहे. ओ फटका सुंदर आहे. पुन्हा एकदा राहिल अन्सारी आले होते, मात्र कॅच झाला नाहीये. अगदी या मोमेंट मध्ये अमय आकाशाची कॅच जणू सोडली आहे की मॅच सोडली आहे. अगदी येणारे 18 बॉल आपल्याला सांगतील या ठिकाणी आणि 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 6, 1 गडी बाद. टीम केबी बॉयज मीरा रोड. गुड बॉलिंग बाय मनीष. 18 गेंदे और इस मैच को जीत के लिए टोटल रन चाहिए 41 रन. 41 की आवश्यकता रहेगी 18 गेंदों पर. एक बड़ी पारी खेलनी पड़ेगी. जिस प्रकार से पिछले मुकाबले में गौरांग कदम ने अपने कदम को बढ़ाकर टीम को आगे की ओर लेके गए थे दूसरे मुकाबले के लिए, लेकिन यहाँ पर अभी भी नजरें हैं अमू तासे के ऊपर. एक बेहतरीन फिनिशर है. इनके रेड इंच में अगर गेंद मिलती है तो बहुत दूर मारते हैं और बहुत लंबा लपेटते हैं. मोर्चे पर लगाया गया इस वक्त राहिल अंसारी को. बहुत ही महत्वपूर्ण ओवर रहेगा. 18 के 18 गेंदे टीम कामन 94 के लिए. ओहो, यहाँ पर बल्ले का भारी किनारा है. बहुत जल्दी बैट का फेस क्लोज किया है टॉप एज और कोई गलती नहीं विकेट कीपर द्वारा. गुड कैच एंड गॉन. राहिल अंसारी की प्रशंसा करनी पड़ी. गेंद थोड़ा सा लंबा रखा था और हालांकि ये फेवरेट गेंद होती है अमू के, लेकिन वो स्ट्रोक कन्वर्ट नहीं हुआ है. टॉप एज लगा, हल्की सी गेंद में बदलाव देखने मिली और अच्छा कैच वहां पर अकबर शेख द्वारा यहाँ पर देखने मिलता हुआ. न्यू बैटर मैदान के बीच में गौरांग कदम आए. कदम को दम दिखाना पड़ेगा. मैदान बीच में हीरो है और वाकई में बहुत ही जबरदस्त समालोचक भी है.
मिस्टर गौरांग कदम आए इस वक्त बल्लेबाजी के लिए। देखना होगा किस प्रकार से मैच को ऑन करेंगे। और रन संख्या टोटल 6 पर 2 विकेट। थोड़ी सी स्थिति खराब है, यहाँ पर गेम को बदलना पड़ेगा, गेम को चेंज करना पड़ेगा। मुसीबत जरूर है टीम केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड के ऊपर। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। लेट्स देखना होगा राहिल अंसारी फिर से एक बार राइट अप ओवर द विकेट से गौरांग कदम के लिए अगली गेंद। बेहतरीन गेंद, हालांकि ड्राइव किया, ड्राइविंग लेन पर एक गेंद थी। एक सिंगल जरूर मिलेगा। अपने आप को बचाते हुए बल्ले को नीचे रखा था, बहुत ही अच्छा हैंड एंड आई कोऑर्डिनेशन, सिंगल निकाला है। और रन संख्या टोटल 7। 40 की आवश्यकता है अभी भी। 16 गेंदे 40 रन। एक बड़ा स्ट्रोक मैच को ऑन करेगा। मिस टाइमिंग है यहाँ पर भी। राहिल अंसारी ने कैच ड्रॉप किया था और यहाँ पर कोई गलती नहीं। और अच्छा कॉट यहाँ पर, और खुद के फॉलो थ्रो में वेट बोला सामने वाले खिलाड़ी को और कैच लपका है। और इसी के साथ अमय आकाशे बैक टू डगआउट। चार गेंदों पर एक भी रन बना नहीं है अमय आकाशे के इस पारी में। और अब नए बल्लेबाज इस वक्त मैदान के बीच में आएंगे, लेकिन एक्शन रिप्ले जिस प्रकार से देख रहे हो, इंतजार किया था गेंद का, उसके बाद थोड़ा सा ऊपर खेल दिया था। और राहिल अंसारी क्या फ्रेम में गए, अच्छा कैच कन्वर्ट किया है। और अब रन संख्या 7 है टोटल। गेंदे 15 और जीत के लिए रन चाहिए 40-40। न्यू बैटर मिस्टर श्रीकांत शेट्टी अन्ना है। क्या यहाँ पर इतिहास के पन्नों पर बादशाह चषक के इस प्रतियोगिता में अपना नाम लिख पाएंगे मिस्टर अन्ना? TDPL में 2 बॉल 11, 2 सिक्सर लगातार लगाने वाले खिलाड़ी हैं। लेट्स सी, वेल फिनिशर है अन्ना। ओ अच्छी गेंद यहाँ पर, गुड बॉलिंग बाय राहिल अंसारी। फुलर लेन की गेंद रखी थी सामने की तरफ, आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी वहां पर और कोई रन नहीं, डॉट गेंद। मौका कम मिला है, धोखा ज्यादा दिया है इस पारी में टीम केबी फ्रेंड्स 11 टीम को। और बेहतरीन गेंदबाजी मिस्टर राहिल अंसारी द्वारा। शॉर्ट पिच गेंद उड़ा दिया है, जैसे मानो उड़न खटोला, दूर 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 भेज दिया गेंद को, सिक्सर। कमाल का संपर्क है, थोड़ी सी फुलर लेन की गेंद थी, बैट स्विंग देखी अन्ना का और सीधे डीप कॉर्नर क्षेत्र में दर्शक दीर्घा में सीधे डिस्पैच कर दिया है। मैच ऑन गेम ऑन अन्ना ने कहा है। कमाल का स्ट्रोक, सिक्सर के साथ रन संख्या टोटल अब जहां पहुंचा 13 रनों पर। फिर से एक बार राहिल अंसारी अंतिम गेंद लेकर, दबाव जरूर है। एक और हाई हैंडसम ब्यूटी ट्रिमेंडस सुपर्ब एंड ग्लोरियस सिक्सर। क्या बात है अन्ना, छा गए गुरु। लगातार 2 गेंदे ओवर पिच मिली अन्ना को और अन्ना ने कर दिया चौकन्ना। और रन संख्या 2 ओवर के बाद 19 रन स्कोर कार्ड पर। दोनों गेंद सामने रखी थी, एक काउ कॉर्नर में और आखिरी स्ट्रोक है वो हमारे सीधे लॉन्ग ऑन के ऊपर से, प्रेक्षक स्टैंड्स के ऊपर से, खिलाड़ी स्टैंड्स के बाहर निकाला गेंद को। बहुत ही अद्भुत स्ट्रोक। रन संख्या टोटल 19 से 12, 28 की आवश्यकता है। यस, श्रीकांत शेट्टी ने गेम को ऑन कर दिया है और मैच में हम भी हैं। अपना दमखम यहाँ पर दर्शाते हुए टीम केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड के लिए 12 बॉल और जीत के लिए 28 की आवश्यकता है। पहले इनिंग में पहले 2 ओवर में टोटल 20 थे और यहाँ पर भी इक्वेशन 1 रन से, हालांकि टीम बैकफुट पर है, लेकिन 12-28 का मुकाबला है।
कल का एक मुकाबला याद आ रहा है जहां पर डेफिनेटली टीम बंदर पगाड़ी मिस्टर चिची ने 6 बॉल 22 की आवश्यकता थी, चिचा ने ठोके थे केवल 4 गेंदों पर 22 का वो मुकाबला, लेकिन यहाँ पर 12 बॉल है और 28 चाहिए। बैंग ऑन टारगेट किया है राहिल अंसारी को। पहली गेंद यहाँ पर अच्छा खेला है, यहाँ पर सिंगल निकाला है गौरंग कदम ने और दिखाया भरोसा अपने साथीदार श्रीकांत अन्ना के ऊपर। हालांकि गौरंग कदम भी बहुत लंबा लंबा सिक्सर लगाते हैं, लेकिन यहाँ पर मैच के इक्वेशन को, मैच के मूवमेंट को बनाकर खेल रहे हैं। पांडे जी कहां जा रहे हो भैया? ओहो, यहाँ पर श्रीकांत शेट्टी का ये कैच कंप्लीट हुआ है, मतलब विकेट का होगा पतन। श्रीकांत शेट्टी भी आएंगे इस वक्त डगआउट में। सात 6 की गेंदबाजी के लिए, हालांकि ये फुल टॉस गेंद थी, लेग साइड जोन की भी गेंद थी, श्रीकांत शेट्टी के रडार वाली गेंद थी, परफेक्ट बैट बॉल का संपर्क हुआ नहीं है और यहाँ पर श्रीकांत शेट्टी के पारी को पूरा विराम लगा है। न्यू बैटर मैदान के बीच में आते हुए इस वक्त आसिफ मैच को यहाँ पर बनाने के लिए बड़े स्ट्रोक को कन्वर्ट करना पड़ेगा। आसिफ को गेंदे 10 है और रन चाहिए 27। आप देख रहे हो एवन जोड़ी प्रस्तुत बादशाह चषक 2020-26। हालांकि पिछले सीजन की चैंपियन और रनर अप टीम दोनों ही आज ही खेल रही है। एक चैंपियन टीम मतलब वर्सोवा टीम जो पिछले सीजन की चैंपियन रही थी, और केबी बॉयज मीरा रोड ये टीम रनर अप रही थी, लेकिन थोड़ी सी स्थिति नाजुक है। मैच बन सकता है क्योंकि गौरंग कदम है मैदान के बीच में अपना दम दिखाने के लिए। अब बड़े स्ट्रोक को लॉन्च करना पड़ेगा। अब यहाँ पर रोडवेज सेवा को बंद करके एयरलाइंस सेवा शुरुआत करनी पड़ेगी टीम के भी फ्रेंड्स मीरा रोड टीम को। ओहो, शोक फंसा है, गेंद हवा में है, डाउन द बॉल फील्डर, आसान कैच और पारी का पूर्ण विराम। बल्लेबाज आउट। हालांकि श्रीकांत शेट्टी को छोड़ दिया जाए तो किसी भी बल्लेबाज ने वो इम्पैक्ट नहीं डाला है मैच में, जो श्रीकांत शेट्टी ने 2 सिक्सर के साथ डाला है। गौरंग कदम का ये स्ट्रोक जो थोड़ा सा मिडल नहीं हो पाया है और बल्ले के ऊपरी हिस्से में लगा है, और खुद गेंदबाज वहां पर गए और अच्छा कैच वहां पर देखने मिला है। 7-6 2 में 2 विकेट ने नाम किया है, मतलब सिंगल विकेट ये सीजन चलता हुआ। और अब नए बल्लेबाज मुजफ्फर आए हैं। 8 गेंदे और रन चाहिए इस मैच में 26। मैच फिनिश नहीं हुआ है अभी भी। दर्शक भी जुड़े हुए, उन सभी का बहुत बहुत स्वागत रहेगा। हाफ ट्रैकर गेंद बहुत ज्यादा उंगलियों को घुमाया है यहाँ पर। 7 ने अंपायर राकेश राउत का सर का डिसीजन था, इट्स अ वाइट बॉल। बहुत ज्यादा लंबा रखकर घुमाया था, कमाल का गैदर वहां पर अकबर द्वारा उड़ा दिया है जैसे मानो उड़न खटोला, और ये दूर भेज दिया गेंद को, सिक्सर। 6 रन। एक बड़ा स्ट्रोक चाहिए था यहाँ पर, वो बड़ा स्ट्रोक यहाँ पर आया है मुजफ्फर के बल्ले से। लेग ब्रेक गेंद, हालांकि टॉस किया था गेंद को, थोड़ी सी गति कम थी इस गेंद में, और मुजफ्फर के बल्ले से सीधे डीप हुजैफा तैयार। अगली गेंद कीकर बंदी, यहाँ पर हल्की सी अपील है, अकबर नाराज है, वहां पर डीआरएस नहीं है एलबीडब्ल्यू के लिए, और ये सिंगल रन हालांकि लेग बाइस के रूप में मिलेगा, और एक सिंगल के साथ रन संख्या 3 ओवर के बाद 29
लॉस ऑफ 5 विकेट। छह गेंदे 18 रन, दिलों की धड़कन अभी भी धक 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 करती हुई इस मुकाबले में। हालांकि इम्पैक्ट ये स्टंप पर था, लेकिन जो पिचिंग थी वो आउटसाइड द ऑप्शन रही थी, इसीलिए गुड अंपायरिंग। गुड डिसीजन बाय मिस्टर राकेश राउत सर, क्योंकि इम्पैक्ट जो था वो बहुत मायने था इस मैच में। गेंदे 6 और रन्स बनाने 18 इस मैच में। कंपलसरी चेसिंग का नियम है, 6 गेंदे 18। अभिषेक यादव जी, इनकी तरफ से कैश प्राइज यहाँ पर आइवा कैच के लिए। छह गेंदे 18 की आवश्यकता। ओहो, पहली गेंद दूर भेज दिया है तारा मंडल में। आई कलावती मंदिर के पतरे पर पतरा बजाओ सिक्सर। उजेफा के बल्ले से हालांकि बहुत ही अद्भुत टाइमिंग के साथ ये सिक्सर आता हुआ। बहुत ही कमाल का स्ट्रोक का 5 गेंदे 12। हालांकि दोनों ही मैच, इस मैच में 2 बल्लेबाज केवल छाए हैं। एक श्रीकांत शेट्टी जिन्होंने 2-6 लगाया था, और यहाँ पर उजेफा जिनके बल्ले से भी अब तक 2-6 आया है। मैच ऑन है दोनों टीम के लिए। 5 गेंदे रन चाहिए 12। Five balls, 12 run required to win this match. वैभव धूम की ये गेंद धूम मचाती हुई लो रही है। देखना होगा अंपायर का डिसीजन, विद द बैट है या फिर 22 के रूप में। यस, डेफिनेटली संपर्क हुआ नहीं है, सिंगल रन मिलेगा। और अब गेंदे 4, रन चाहिए 11 इस मैच में। व्हाट अ मैच, पैसा वसूल मुकाबला दर्शकों को देखने मिला है, और वाकई में दर्शक दीवाने हुए हैं, झूम उठे हैं। और टीम केवी बॉयज कह रही है ये दिल मांगे मोर, लेकिन क्या यहाँ पर गेंदबाज छाएंगे? टीम कामा 94 छाएगी। और अच्छी गेंद पैराडाइम बैट के बीच में बाहर निकली थोड़ी सी, लेकिन 22 के रूप में सिंगल मिलेगा। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की ये गेंद पिचिंग थी, हल्की सी अपील बनाकर दबाव बनाने की कोशिश। पहली गेंद ओवर पिच जिसमें 6 लगा था, उसके बाद कमाल की लाइन तो लेन के साथ गेंदबाजी करते हुए वैभव धूम। और अब गेंदे 3, रन चाहिए 10। ओहो, क्या बात है, किल्लियां सारी बिखेर दी है वैभव धूम ने, और विकेट किया है अपने नाम। हार्ड हिटर बल्लेबाज को इस वक्त चलता किया है। हालांकि सिक्सर लगाने के बाद क्या इंपॉर्टेंट था वो सिंगल, ये बहुत बड़ा प्रश्न, क्योंकि 4 गेंदे 12 भी बनाने की क्षमता उजेफा इनमें थी, मात्र यहाँ पर क्लीन बोल्ड कर दिया है। बहुत ही अच्छी गेंदबाजी वैभव धूम द्वारा। अब गेंदे हैं टोटल इस मैच में 2, और रन चाहिए 10। क्या यहाँ से सत्यम दुबे इस मैच को जिता पाएंगे? टीम केवी फ्रेंड्स मीरा रोड को अगर जिताते हैं तो वाकई में पूरे मीरा भाईंदर में चर्चा रहेगी मिस्टर सत्यम दुबे की। गेंदे 2 है, रन चाहिए 10।
ओहो, क्या बात है, गेंद को उड़ाया है खिलाड़ी, डाउन द बॉल और विकेट का पतन, गॉन। हालांकि सत्यम दुबे के बाद जितनी ताकत थी पूरी ताकत निकाल दी थी स्ट्रोक पर, फिर भी गेंद डीप मिड विकेट के ऊपर से फ्लाई नहीं हुई है और बहुत ही अच्छा कैच वहां पर देखने मिला है। एक्शन रिप्ले में आप देख सकते हो जिस प्रकार से गेंद लेग साइड में थी, बैट स्विंग बहुत अच्छा था और खिलाड़ी डाउन द बॉल आए और अच्छा कैच यहाँ पर कैरी किया है टीम के लिए। अब बॉल है 1 और रन चाहिए 10। बल्लेबाजी के लिए मीरा रोड का लेजेंड खिलाड़ी, मीरा रोड की आन मान शान मिस्टर अब्बास भाई मैदान के बीच आते हुए 1 बॉल 10 की आवश्यकता। ओल्ड इज गोल्ड, मीरा रोड का सही मायने में क्रिकेट को आज तक एक अलग पहचान देने वाले व्यक्ति मधु आदरणीय अब्बास भाई शाह गेंद पर है। ओहो, रिवर्स खेलने की कोशिश यहाँ पर और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है टीम कामन 94। वेल प्लेड बॉयज एंड हार्ड लक टीम केबी फ्रेंड्स मीरा रोड। चलिए, हमारे तात्या पाटिल, तात्या चौहान मैन ऑफ द मैच का यहाँ पर सम्मान हमारे प्रेजेंटेशन बॉक्स से दिया जाएगा।